आज इथे कोटेकेरी तलावची बाजूला जे नाला आहे हे नाल्याच्या सुधारणेसाठी आणि पुढं पाणी घेऊन जायसाठी तिरंगा कॉलनीपर्यंत तिथून नाल्याला जॉईन करायचं. त्याच्यासाठी 8 कोटी सँक्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये गार्डनचं थोडं डिसिटिंग करायचं आणि ब्युटिफिकेशनचं हे सगळं ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. माझी लोकांना हीच विनंती आहे, हे पंजीबाबा आहे, शिवाजीनगर आहे, वीरभद्रनगर आहे, इथे जे कचरा जे नाल्यात टाकतात, जे प्लास्टिक आहे, बॉटल्स आहे, वेगळे वेगळे जे वस्तू आहेत जे नाल्याला जे पॅक करून टाकतात, बंद करून टाकतात, त्याच्याने फ्लडिंग होत आहे. हे अगर तुम्ही करायचं बंद केलं तर ह्या पुढं वर्षांनी हे फ्लडिंग जे होत आहेत, पंजीबाबा असून दे, शिवाजीनगर असून दे, वीरभद्रनगर असून दे, हे फ्लडिंग बंद होतील. आणि खावकर्टाचे आमचे दोन्ही जे इथं आहेत कॉर्पोरेटर्स, शिवाजी साहेब आणि आमचे भैरतकार मॅडम, आणि लोकांची पण हे बेडकी आहे की इथं खावकट्टा एक करावा, लोकांना एक चांगला व्हायचं आहे, पिकनिक स्पॉट सारखं होते, तर ते पण आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्याबरोबर वेंडिंग झोन्स आहेत. रस्त्यावरती जे तरकारी विकत असतात, नारळ पाणी विकत असतात, गाडी असते, त्यांना वेगळे वेगळे ठिकाणी एक वेंडिंग झोन करावं. ते माझ्या मॅनिफेस्टोमध्ये पण आहे. एक कॉर्पोरेशनचे धाकटी एरिया घेऊन तिथं वेंडिंग करून तिथं त्यांनी बसून तिथं त्यांचा हे व्यवहार करावा, हे पण प्रयत्न करत आहेत. ते पण लवकर आम्ही करायचे प्रयत्न करतो. सर, नॉर्थ कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आता खूप सारे रोड्सचे काम सुरू झाले, पण पाईपलाईनचा एक रोड आहे एवढा बेकार झाले की तिथं कंडिशन खूप बेकार आहे. बोगारेश्वरून ते पाईपलाईन पर्यंत त्याचं काम कधी सुरू होणार आहे काय? बोगारेश्वर मधून ते माझी कॉन्स्टिट्युएन्सी ते पेट्रोल पंपवर येते, त्याच्या आधी तिथपर्यंत मी घेतलेलं आहे. त्याला टेंडरला पण गेलेलं आहे. ते 8 दिवसात टेंडर पण होईल आणि टेंडर झाल्याबरोबर जे पण बिल्डर आहेत, सक्सेसफुल बिल्डर आहेत, त्याला मी काम करायचं प्रयत्न करतो आणि एक 15-20 दिवसात एक काम करायचं सुरू होईल. ते खडे बाजार आहे, ते पाईपलाईन रोड आहेत, त्याच्याबरोबर कलबर्गी रोडचं काम चालू झालेलं आहे, बॉक्साईड रोडचं पण काम चालू आहे, कॅटल रोड एक आहे त्यामध्ये ते पण फार बाद झालेलं आहे, ते पण घेतलेलं आहे. जे पण मेन एरियाज आहेत तिथे एकदम आता सदाशिवनगरचा मेन रोड आहे, सदाशिवनगरचे इंटिरियर रोड्स आहेत, जे पण हे सगळं टेंडरला गेलेलं आहेत आणि एक 15 दिवसात टेंडर प्रोसेस कंप्लीट होतील. त्याच्याबरोबर इमिडिएटली काम सुरू करतो. आणखीन एक मुद्दा आहे, गार्बेजचा इश्यू सिटीमध्ये आहेतच. हायवेच्या बाजूला होती की खूप गार्बेज जाळलं जातं आणि गार्बेज टाकलं जातं, ते मी ऑलरेडी कॉर्पोरेशन कमिशनरला आणि कॉर्पोरेशनचे हेल्थ डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे. माझा रोजचा जायचा रस्ता तेच आहे आणि रोज मी बघतो ते गार्बेजचं काम रात्री येऊन टाकलं. तिथं 1-2 कॅमेरा बसवायचं पण तिथं मी केलेलं आहे. इथं आम्ही जे हायवेवरून खालती जातो आणि कोल्हापूर रोडवरून वरती येतो, तिथं कॅमेराज पण लावतील, इलेक्ट्रिफिकेशन पण होतील. तर ते जे ब्लॅक स्पॉट आहे तिथं लाईट पण असतील आणि कॅमेरा पण असतील तर ते बंद होतील तिथं.